विद्यार्थी मित्र हो, सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि आजच्या आपल्या ऑनलाईन लेक्चरला मी या ठिकाणी सुरुवात करत आहे. उत्तम आरोग्याच्या दिशेने या प्रकरणाच्या आपण अगदी अंतिम टप्प्याकडे वळतोय. मागील तासाला आपण आरोग्य आणि या आरोग्याचा आपल्या शरीर आणि मनाशी नेमका काय संबंध आहे, काय नातं आहे, हे पाहत असताना आपण 3 मुद्द्यांच्या आधारे पाहणार आहोत असं मी त्या ठिकाणी नमूद केलेलं होतं. त्यापैकी 2 मुद्दे आपण यापूर्वीच्या तासाला पाहिलेले होते. त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा असणारा घटक आणि तो म्हणजे रोगप्रतिकार शक्ती, ज्याला इंग्लिशमध्ये इम्युनी सिस्टम असं म्हटलं जातं. ह्या रोगप्रतिकार शक्तीचा आपण अभ्यास खूप छान पद्धतीने केलेला होता. त्याचबरोबर आपलं व्यक्तिमत्व नेमकं कोणत्या प्रकारचं असतं आणि कोणतं असायला पाहिजे जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहील किंवा चांगलं आरोग्य जगण्यासाठी व्यक्तिमत्वामध्ये आपल्या कशा पद्धतीने सुधारणा करायला पाहिजे, या 2 घटकांचा अभ्यास आपण मागील तासाला केलेला होता. आज आपल्याला काय अभ्यासायचं आहे, तर आज आपल्याला आपली जीवनशैली नेमकी कशा पद्धतीची असायला पाहिजे आणि आपल्या जीवनशैलीमध्ये कोणत्या कोणत्या पद्धतीचे धोके निर्माण होऊ शकतात, या धोक्यांचा आपल्याला खूप विस्तृतरित्या या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, तर बघूया आपण आपली जीवनशैलीची निवड करत असताना आपण नेमका कशाचा विचार करतोय किंवा आत्ताच्या घडीला सद्यस्थितीमध्ये जी तरुणाई आहे ती कशा पद्धतीने आपल्या जीवनशैलीबाबत विचार करते. ठीक आहे, तर बघूया आपण. विद्यार्थी मित्र हो, आपल्या प्रत्येकाची एक स्वतःची अशी एक लाईफस्टाईल आहे, ज्याला आपण जीवनशैली किंवा जीवन जगण्याची पद्धती असं आपण समजतो. म्हणजे प्रत्येक जणानं आपलं जीवन कसं जगायचं किंवा जीवन जगण्याची शैली कशी असायला पाहिजे, या बाबतीत प्रत्येकाचे विचार, प्रत्येकाची मतं किंवा प्रत्येकाचे दृष्टिकोन हे वेगवेगळे आपल्याला पाहावयास मिळतात. खरं तर आपण कोणत्या पद्धतीची जीवनशैली निवडतो, कोणत्या पद्धतीची जीवन जगण्याची पद्धती निवडतो, यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं. म्हणजे आपलं शारीरिक आरोग्य असो किंवा मानसिक आरोग्य असो, हे जर चांगल्या पद्धतीने विकसित व्हावयाचं असेल तर आपली जीवनशैली ही चांगल्या पद्धतीची असणं फार गरजेचं आहे. म्हणजेच आपण चांगलं स्वीकारलं, चांगल्याचा स्वीकार केला तर त्याचा चांगला परिणाम आपल्या जीवनशैलीवर होतो, म्हणजेच आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतोय. मात्र जर आपण नको असणाऱ्या गोष्टी, अनावश्यक असणाऱ्या गोष्टी, ज्या आपल्या आरोग्यासाठी किंवा आपल्या जीवनशैलीसाठी उपयुक्त नाहीत किंवा ज्या घातक आहेत, अशा जर गोष्टी आपण आपल्या जीवनशैली जगत असताना निवडल्या तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होतोय. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्र हो, ही जीवनशैली जगत असताना किंवा आपण जीवन जगत असताना जर आपण नको त्या गोष्टी जर स्वीकारल्या तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होतोय. मग असे कोणते कोणते विपरीत घटक आहेत किंवा धोके आहेत जे आपल्या जीवनशैलीवर परिणाम करतात आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतोय, तर अशा धोक्यांचा आज आपल्याला ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तर जीवनशैलीमध्ये असे कोणते कोणते धोके आहेत जे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम करतात, ते 4 धोके मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेले आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा आहे लठ्ठपणा, दुसरा आहे धूम्रपान, तिसरा आहे मद्यपान आणि चौथा आहे बेकायदेशीर मादक द्रव्यांचा उपयोग. म्हणजे हे जे 4 धोके आहेत, हे 4 धोके जर आपण म्हणजे त्याचा जर आपण जीवनामध्ये अवलंब केला तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनशैलीवर होतो आणि साहजिकच अशा जीवनशैलीमुळे आपलं आरोग्य, मग विशेषतः मानसिक असो किंवा शारीरिक असो, असं आरोग्य आपलं धोक्यात येण्याची शक्यता दाट असते. तर बघूया आपण मग एक एक धोका नेमका काय आहे. तर आजच्या तासाला आपण फक्त 2 धोक्यांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. पहिला लठ्ठपणा, ज्याला इंग्लिशमध्ये ओबेसिटी म्हटलं जातं, आणि दुसरा स्मोकिंग किंवा त्याला धूम्रपान असं म्हटलं जातं. बघूया आपण हे धोके नेमके काय आहेत. पहिल्यांदा बघूया आपण लठ्ठपणा. विद्यार्थी मित्र हो, लठ्ठपणा ह्या संकल्पनेचा अभ्यास आपण मागील मला वाटतं 2-3 तासापूर्वी आपण तो केलेला आहे. खूप छान पद्धतीने लठ्ठपणा म्हणजे नेमकं काय, लठ्ठ व्यक्तींची असणारी गुण वैशिष्ट्ये काय असतात आणि या लठ्ठपणा बाबतीत समाजामध्ये कशा पद्धतीचे विचार आहेत, ह्या सगळ्या घटकांचा किंवा ह्या गोष्टींचा विचार आपण मागील तासामध्ये केलेला होता. फक्त थोडक्यात म्हणून या ठिकाणी लठ्ठपणा म्हणजे नेमकं काय मी पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतोय. तर लठ्ठपणा म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारे चरबी आणि या चरबीचं प्रमाण जर प्रचंड प्रमाणामध्ये वाढलं तर त्याला आपण लठ्ठ असं समजतो. वैद्यकशास्त्रानुसार सुद्धा मी व्याख्या तुम्हाला सांगितलेली होती. ती व्याख्या अशी होती की आपली उंची आणि या उंचीनुसार जे अपेक्षित वजन आहे
त्या वजनापेक्षा 15% जर वजन आपलं वाढलं तर अशा व्यक्तीला आपण काय समजतो, लठ्ठ व्यक्ती समजतो. त्याचबरोबर आपण लठ्ठ व्यक्तींची वैशिष्ट्ये सुद्धा कशा पद्धतीची असतात तेही आपण या ठिकाणी अभ्यासलेलं होतं. मी या ठिकाणी पुन्हा त्याची या ठिकाणी उल्लेख करणार नाही किंवा त्याची उजळणी करणार नाही. तुम्ही हा मुद्दा परत एकदा मागचा व्हिडिओ पाहून अभ्यासू शकताय. आज आपल्याला या ठिकाणी पाहावयाचं आहे लठ्ठपणाची नेमकी कारणं काय काय आहेत. विद्यार्थी मित्र हो, आज आपण पाहतोय की लठ्ठपणा म्हणजे एक प्रकारचा डाग, एक प्रकारचा कलंक, एक प्रकारचा शाप, अशा पद्धतीचा समज आज लोकांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मी यापूर्वी पण सांगितलेलं होतं की समाजामध्ये असं म्हटलं जातं की लठ्ठ असणाऱ्या व्यक्तींना शारीरिक प्रतिमा उठावदार नसते, म्हणजे त्या व्यक्तींना शारीरिक आकर्षकता असूच शकत नाही. तर अशा पद्धतीचा समज जो आहे तो आजही अगदी पूर्वापार चालत आलेला आहे. तर ह्या गोष्टीचा उल्लेख आपण यापूर्वीच केलेला आहे. मी त्या गोष्टी पुन्हा या ठिकाणी रिपीट करणार नाही. थोडक्यात फक्त लठ्ठपणाची कारणं जी आहेत ती 7 कारणांचा मी थोडक्यात या ठिकाणी आढावा घेतोय. थोडीशी माहिती सांगून ते मुद्दे मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करतोय. तर पहिला सांगितलेला आहे मी लठ्ठपणा निर्माण होण्यापाठीमागचं कारण, तर खाण्यापिण्यावर नियंत्रणाचा अभाव असणं. याही गोष्टीत आपण मागच्या तासाला विचार केलेला होता. तर लठ्ठ असणाऱ्या व्यक्तींचं स्वतःच्या खाण्यापिण्यावर अजिबात नियंत्रण नसतं. काय खावं, किती खावं, कसं खावं, कोणते पदार्थ खावेत, किती प्रमाणात खावेत, दिवसातून किती वेळा खाल्लं पाहिजे, या गोष्टीवर त्यांचं अजिबात नियंत्रण नसतं. लक्षात आलं का? तर असं नियंत्रण नसल्यामुळं त्यांचं वजन जे आहे ते अपेक्षेपेक्षा वाढायला लागतं आणि हळूहळू या व्यक्ती लठ्ठ बनायला लागतात. दुसरं सांगितलेलं आहे कारण खाद्यपदार्थांचे अतिसेवन. म्हणजे एखादा पदार्थ जर आवडला किंवा आपल्या आवडीचा असेल तो भरपूर प्रमाणात खायचा. म्हणजे एखाद्या वेळेस आपली भूक भागली असेल किंवा जेवढं आपल्याला अपेक्षित आहे त्याच्यापेक्षाही काय करायचं, अति प्रमाणात खायचं. आणि ते अति प्रमाणात सेवन केल्यामुळं अनावश्यक चरबी शरीरामध्ये वाढायला लागते आणि अशी अनावश्यक चरबी वाढल्यामुळे व्यक्ती लठ्ठ बनायला लागते. ठीक आहे. तर दुसरा गट झाला. तिसरा गट सांगितला होता मी, त्यावेळी पण उल्लेख केला होता, बैठे काम किंवा आरामदायी जीवनशैली. म्हणजे लठ्ठ असणाऱ्या व्यक्तींचं जे व्यक्तिमत्व असतं ते आरामदायी स्वरूपाचं असतं. म्हणजे त्यांची लाईफस्टाईल ही नेहमी कशी असते, निवांत स्वरूपाची असते. कोणतंही काम करत असताना ते बसून करणं किंवा बैठक स्वरूपामध्ये करणं, अशा पद्धतीची जी काही जीवनशैली आहे ती आपल्याला लठ्ठ व्यक्तींच्या मध्ये पाहायला मिळते आणि त्यामुळे त्यांचं वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढायला लागतं आणि अशा व्यक्ती लठ्ठ बनायला लागतात. चौथं कारण सांगितलेलं आहे जे अत्यंत महत्वाचं आहे की खाणं पिणं तर प्रमाणापेक्षा जास्त असतं, मात्र अशा व्यक्तीमध्ये व्यायामाचा अभाव आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतो. म्हणजे चालणं असेल, फिरणं असेल, व्यायाम विशेषतः शारीरिक कसरती असतील किंवा योगा असेल, ध्यानधारणा असेल, तर अशा गोष्टी या लठ्ठ व्यक्तीमध्ये पाहायला मिळत नाही आणि व्यायाम न केल्यामुळे यांचं वजन हे वाढत जातं आणि वाढत गेल्यामुळं अशा व्यक्ती अतिलठ्ठ सुद्धा बनायला लागतात. त्यानंतर 5वं कारण मी सांगितलेलं आहे की शरीरांतर्गत सूचनांकडे दुर्लक्ष. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र हो की प्रत्येक क्षणागणिक आपलं शरीर आपल्याला काय करत असतं, आपल्याला सूचना देत असतं. जेव्हा एखादी धोक्याची घंटा वाजण्याची शक्यता असते तर अशा वेळेला आपलं शरीर आपल्याला सावध करत असतं, आपल्याला अलर्ट देत असतं. पण त्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर मात्र गंभीर स्वरूपाचे जे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. त्यापैकीच एक परिणाम म्हणजे लठ्ठपणा. आपलं वजन वाढायला लागलेलं आहे. आपण मागील 1-2 वर्षामध्ये जसं दिसत होतं त्याच्यापेक्षा थोडंसं जाड दिसायला लागलेलं आहोत. हे शरीर तुम्हाला दाखवत असतं, पण आपण तिकडे जर दुर्लक्ष केलं तर मात्र आपण मग लठ्ठ बनण्याची शक्यता असते. म्हणून शरीरांतर्गत सूचनाकडे आपण लक्ष देणं फार गरजेचं असतं. 6वा घटक मी या ठिकाणी सांगितलेला आहे किंवा 6वं कारण सांगितलेलं आहे आनुवंशिकता, हेरिडिटी ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. तर हा घटक जो आहे तो घटक सुद्धा लठ्ठपणाला जबाबदार आहे असं वैद्यकशास्त्र म्हणा किंवा मानसशास्त्रज्ञांचं मत आहे. आनुवंशिकता म्हणजे काय, तर मागील पिढीकडून पुढील पिढीकडे ज्या गुणांचं संक्रमण होतं अशा गुणांच्या संक्रमणाला आपण काय म्हणतो, अनुवंशिकता म्हणतो. म्हणजे आनुवंशिक दृष्ट्या सुद्धा काही ज्या बाबी आहेत, काही घटक हे मागील पिढीकडून पुढच्या पिढीला मिळतात. लक्षात येते का बघा. तर काही वेळेला डोळे असतील, काही वेळेला चेहरेपट्टी असतील, काही वेळेला केसांचा रंग असेल, तर अशा काही गोष्टी आनुवंशिकदृष्ट्या मागील पिढीकडून पुढील पिढीकडे मिळत असतात आणि त्या पद्धतीनं लठ्ठपणा हा जो काही प्रकार आहे हा सुद्धा आपल्याला आनुवंशिक दृष्टिकोनातून मागील पिढीकडून पुढील पिढीकडे मिळत असतो. म्हणजे समजा एखाद्याचे आजी आजोबा
आई किंवा वडील किंवा इतर नातेवाईक जर लठ्ठ असतील तर तशा पद्धतीचं आनुवंशिक दृष्टिकोनातून एखादं बालक भविष्यामध्ये जन्माला आल्यानंतर ते लठ्ठ बनू शकतं. म्हणजेच लठ्ठपणाला आनुवंशिक घटक सुद्धा जबाबदार आहेत असं वैद्यकशास्त्र असेल किंवा मानसशास्त्र असेल तर ह्यामध्ये सूचित केलेलं आहे. 7वा घटक आहे सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांचा प्रभाव. तर लठ्ठपणावर समाज असेल किंवा सांस्कृतिक घटक असेल तर या घटकांचा देखील प्रभाव पडत असतोय. म्हणजे ह्या घटकाचा विचार आपण मागील तासाला केलेला आहे. म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून म्हणा किंवा सांस्कृतिक दृष्टिकोनातून सुद्धा लठ्ठपणावर परिणाम होतोय किंवा लठ्ठपणा हा त्याला जबाबदार आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. ठीक आहे. तर अशा पद्धतीची 7 कारणांचा विचार यापूर्वी सुद्धा आपण केलेला आहे. मात्र या ठिकाणी मी थोडक्यात आढावा घेतलेला आहे आणि ही लठ्ठपणाची कारणं आहेत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. ठीक आहे. आता या लठ्ठपणाचे दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर नेमक्या कशा पद्धतीने होतात ते आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. खरं तर लठ्ठपणा हा एक आजार आहे असं सुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतोय आणि या लठ्ठपणाचे आपल्या आरोग्यावर चांगले परिणाम फारच कमी होतात, विशेषतः विपरीत परिणाम जास्त प्रमाणात होतात. आणि लठ्ठपणा म्हणजे विविध प्रकारच्या आजारांना आमंत्रण देण्याचाच एक प्रकार आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. विविध आजार म्हणजे या ठिकाणी शारीरिक आजार मला या ठिकाणी सांगायचे आहेत. असे कोणते कोणते शारीरिक आजार आहेत जे लठ्ठपणामुळे निर्माण होतात तर त्यामध्ये मला वाटतंय मधुमेह, ज्याला आपण शुगर असं म्हणू शकतोय, ठीक आहे, किंवा इंग्लिशमध्ये त्याला डायबेटीस असं म्हटलं जातं. तर हे मधुमेह जो आजार आहे तो आजार हा लठ्ठपणामुळे निर्माण होतोय. विद्यार्थी मित्र हो, या निमित्तानं मला एक तुम्हाला सांगायचं आहे की मधुमेहाच्या बाबतीत म्हणजे डायबिटीसच्या बाबतीत कोल्हापूर इज अ कॅपिटल सिटी ऑफ इंडिया असा अलीकडचा निष्कर्ष सांगतोय. म्हणजे मधुमेह ह्या आजाराची कोल्हापूर ही भारतामधील राजधानी म्हणून आज निष्कर्षातून दिसून आलेला आहे. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की मधुमेह हा आजार असणाऱ्या लोकांचं प्रमाण आज आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फार वाढलेलं आहे आणि विशेष करून याकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि लठ्ठपणामुळेच हा मधुमेह आजार होतोय असं या निमित्ताने मी या ठिकाणी सांगू शकतोय. त्याचबरोबर विविध प्रकारचे हृदयाचे विकार असतील, मूत्रपिंडाचे विकार असतील किंवा पोटदुखी असेल किंवा पोटाचे विकार असतील, तर त्याचबरोबर अजून या ठिकाणी सांगता येऊ शकेल उच्च रक्तदाब असेल, झोपेमधल्या अडथळे असेल म्हणजे निद्रानाशा असेल, म्हणजे काही लोकांना झोपेमध्ये अडचणी येतात, झोप लवकर लागत नाही किंवा लागलीच तर 1-2 तास लागते आणि परत आपल्याला जाग येते. तर अशा पद्धतीच्या काही ज्या शारीरिक आजार आहेत ते आजार हे लठ्ठपणामुळे निर्माण होतात आणि म्हणूनच ह्या आजारापासून आपल्याला दूर राहायचं असेल तर आपलं वजन आपण नियंत्रित ठेवणं खूप गरजेचं आहे. पुढे मी सांगितलेलं आहे की लठ्ठपणामुळे प्रसंगी मृत्यू सुद्धा येऊ शकतो. आता या बाबतीत असं दिसून आलेलं आहे की ज्या व्यक्तींचं वजन हे प्रमाणापेक्षा जास्त वाढलेलं आहे म्हणजे त्यानं लठ्ठपणाची सुद्धा मर्यादा ओलांडलेली आहे, अशा व्यक्तींना प्रसंगी मृत्यू सुद्धा येऊ शकतो. लक्षात येते का बघा, म्हणजे अटॅक येणं, हार्ट अटॅक ज्याला आपण उल्लेख करतो, हा हार्ट अटॅकचा आणि लठ्ठपणाचा फार जवळचा संबंध आहे आणि म्हणूनच लठ्ठपणामुळं काही वेळेला मृत्यू सुद्धा येऊ शकतो असे सुद्धा काही निष्कर्ष सांगतात. तिसरा मी परिणाम सांगितलेला आहे की लठ्ठपणामुळे आपल्या मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होतोय. तर मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय, तर लक्ष केंद्रित करता येत नाही, म्हणजे ज्याला आपण अवधान केंद्रित करण्यामध्ये अडथळा येणं असं म्हणतो. म्हणजे आपलं लक्ष विचलित होणं, एखाद्या गोष्टीवर योग्यरित्या कॉन्सन्ट्रेशन न होणं, हा सुद्धा मानसिक परिणाम जो आहे तो लठ्ठपणामुळे होऊ शकतोय. त्याचबरोबर विचार प्रक्रियेमध्ये अडथळा असतील, स्मरणामध्ये अडथळा येणं, म्हणजे काही वेळेला आपल्याला मागील गोष्टी आठवत नाही, आठवायला गेलं की फार वेळा विचार करावा लागतो, कधी कधी काल घडलेल्या गोष्टी सुद्धा आपल्याला आज आठवत नाहीत. म्हणजे अशा पद्धतीचे जे मानसिक परिणाम जे आहेत, मानसिक आरोग्यावरील परिणाम ते लठ्ठपणामुळे सुद्धा निर्माण होतात. मी एवढंच या ठिकाणी सांगेन की लठ्ठपणा हा एक आजार आहे आणि तो विविध प्रकारच्या आजारांना काय देतो, निमंत्रण देतो. म्हणून आपण आपलं वजन नियंत्रित प्रमाणात ठेवणं खूप गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनेही लठ्ठपणा विकृतीचे किंवा आजाराचे परिणाम झालेत. आता आपल्याला हा लठ्ठपणा काय करायचा आहे, कमी करायचा आहे. तो कशा पद्धतीने कमी करता येऊ शकेल, तर त्याचे काही थोडेफार जे उपाय आहेत मी तुमच्या स्क्रीनवर दाखवलेले आहेत. पहिला उपाय मी सांगितलेला आहे, सकस आणि जीवनसत्वयुक्त आहाराचा वापर करा. आता सकस आणि जीवनसत्वयुक्त आहार म्हणजे नेमकं काय,
बघा, लठ्ठ व्यक्ती जे असतात त्या लठ्ठ व्यक्ती काय करतात, स्निग्ध पदार्थ असो, प्रतिनिग्ध पदार्थ असो किंवा पिष्टमय पदार्थ असो, यांचं जास्तीत जास्त प्रमाणात सेवन करतात आणि त्यामुळे त्यांचं वजन प्रमाणापेक्षा वाढायला लागतं आणि म्हणून अशा व्यक्ती लठ्ठ बनायला लागतात. मग आपण काय केलं पाहिजे, तर असे जे पदार्थ आहेत ते टाळले गेले पाहिजेत आणि सकस आणि ज्यातून आपल्याला ABCD किंवा E अशी जीवनसत्व मिळतात असा आहार आपण वापरला पाहिजे. मग हिरव्या पालेभाज्या असतील, फळं असतील, तर अशा गोष्टींचा आपण आहारामध्ये विशेष करून उपयोग केला पाहिजे. विद्यार्थी मित्र हो, मी विज्ञानाचा प्राध्यापक नाही, पण जेवढं मला माहित आहे त्यापैकी मी सांगेन की सध्याच्या घडीला कोरोना नावाच्या विषाणूनं फार थैमान घातलेला आहे आणि या कोरोनावर जर मात करावायची असेल, कोरोनाला हरवायचं असेल, कोरोनावर विजय मिळवायचा असेल, तर आपल्याला जो काही सी विटॅमिन जे आहे ते सी विटॅमिन आपल्याला आपल्या शरीरामध्ये असणं फार गरजेचं आहे, जेणेकरून आपली रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि म्हणूनच लिंबूचं सेवन करा असं सातत्यानं शासकीय जे काही यंत्रणा आहे ती आपल्याला सांगत आहे. आणि म्हणून मला एवढं सांगायचं आहे की आहारामध्ये आपण लिंबू या सुद्धा लिंबूचा वापर सुद्धा आपण काय केला पाहिजे, वाढवला गेला पाहिजे, जेणेकरून आपलं सी जीवनसत्व काय होईल, वाढेल. त्याचबरोबर भरपूर प्रमाणामध्ये जो काही सूर्यप्रकाश आहे तो सुद्धा आपण घेणं फार गरजेचं आहे, ज्यातून आपल्याला कोणतं जीवनसत्व मिळतं, डी जीवनसत्व मिळतं. मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की A, B, C आणि D, E अशी जी जीवनसत्वयुक्त आहार आहे तो तुम्ही वापरला गेला पाहिजे, त्याचा उपयोग केला पाहिजे, जेणेकरून आपलं काय होईल, आरोग्य संतुलित राहील आणि जो काही वजन वाढण्याचा जो प्रकार आहे जो आपल्याला लठ्ठपणेकडे नेतो, तर तो लठ्ठपणा आपण नियंत्रणात ठेवू शकेल. ठीक आहे, तर सकस आणि जीवनसत्वयुक्त आहारावर तुम्ही भर दिला गेला पाहिजे. दुसरा उपाय मी सांगितलेला आहे, तुम्ही नियमित व्यायामावर भर द्या. आजकालची तरुणाई जी आहे ती विशेषतः व्यायामाच्या बाबतीत खूप जागरूक आहे. मी कोल्हापूर शहर आणि आसपासचे जे काही खेडेगाव आहेत त्याच्या बाबतीत उल्लेख करतोय की व्यायामावर भर देणाऱ्या मुलांचं अलीकडं प्रमाण वाढलेलं आहे. विशेषतः जिम जॉईन करणं, सकाळी फिरायला जाणं, संध्याकाळच्या वेळी शतपावली करणं, तर यामध्ये सुद्धा आज लोकांचं म्हणा किंवा तरुणांचं प्रमाण वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतंय, जेणेकरून आपले वजन आपण नियंत्रणात ठेवू शकेल. मग म्हणूनच तुम्ही काय करा, नियमित व्यायामावर भर द्या. नियमित व्यायाम करणं याचा अर्थ शारीरिक कसरती करणं एवढाच मर्यादित नाही, तर चालणं, फिरणं, पळणं याचाही आपण या ठिकाणी व्यायामामध्ये उल्लेख करतो किंवा त्यावर सुद्धा भर दिला गेला पाहिजे, जेणेकरून आपण लठ्ठपणावर नियंत्रण ठेवू शकेल. तिसरा उपाय मी सांगितलेला आहे, तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाणं शक्यतो टाळा. तळलेले आणि मसालेदार पदार्थांमधून आपल्याला चरबी जास्त प्रमाणात वाढते आणि चरबी वाढली की आपला लठ्ठपणा वाढायला लागतो, म्हणजे आपलं वजन वाढायला लागतं आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. म्हणून विशेषतः तळलेले पदार्थ असतील, मसालेदार पदार्थ असतील, कोल्ड्रिंक्स असतील, जंक फूड असेल, फास्ट फूड असेल, ते शक्यतो आपण काय केलं पाहिजे, टाळलं पाहिजे. चायनीज पदार्थापासून शक्यतो अलिप्त राहिलं पाहिजे. चायनीज पदार्थामध्ये शक्यतो अजिनोमोटोचा वापर केला जातो, जो आपल्या आरोग्यासाठी फार घातक आहे. हे आजकालची तरुणाई लक्षात घेत नाही. मी तरुणाईच्या बाबतीत बोलतोय, याचं कारण काय, तर तुम्ही सर्वजण तरुण आहात आणि किशोरवयीन अवस्थेमध्ये सध्या तुम्ही जीवन जगत आहात. तर यामुळं तुम्ही काय केलं पाहिजे, शक्यतो अशा पदार्थांचा वापर टाळला गेला पाहिजे, जेणेकरून आपण लठ्ठपणापासून अलिप्त राहील. त्यानंतर चौथा मी उपाय सांगितलेला आहे, ध्यानधारणा आणि योगावर भर दिला पाहिजे. योगा अँड मेडिटेशन आजची ती गरज आहे, लक्षात ठेवा. खरं तर हा मानसिक आरोग्याशी संबंधित असलेला भाग आहे. वरचे जे सगळे भाग होते ते आपण कशाच्यामध्ये बघितले, शारीरिक आरोग्याशी. लक्षात ठेवा, लठ्ठपणाचा संबंध मानसिक आरोग्याशी देखील आहे. म्हणूनच तुम्ही काय केलं पाहिजे, तुमच्या शरीरावर जसं तुम्ही नियंत्रण ठेवता तसं तुम्ही तुमच्या मनावर सुद्धा नियंत्रण ठेवलं गेलं पाहिजे. आणि मनावर जर चांगल्या पद्धतीने नियंत्रण ठेवायचं असेल तर तुम्ही योगावर भर दिला पाहिजे, ध्यानधारणा सुद्धा तुम्ही केली गेली पाहिजे, म्हणजे तुमचं आरोग्य संतुलित राहील. त्यानंतर पाचवा घटक मी सांगितलेला आहे, वैद्यकीय सल्ल्याचे तुम्ही काय केलं पाहिजे, पालन करायला पाहिजे. म्हणजे वेळोवेळी डॉक्टर ज्या सूचना देतात त्या सूचनांकडे तुम्ही लक्ष दिलं गेलं पाहिजे. आहार कसा घ्यावा, कोणत्या पद्धतीचा घ्यावा, तो किती वेळा घ्यावा, असं नेहमी आपल्याला डॉक्टर सांगत असतात. त्या सूचनांकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे. कधी काळी जर आपलं वजन वाढायला लागलेलं आहे किंवा आपल्या आहारामध्ये काही बदल झालेत किंवा काही शारीरिक तक्रारी असतील तर आपण डॉक्टरांची नियमित काय घेतलं पाहिजे, भेट घेतली पाहिजे, त्यांच्याशी संपर्क ठेवला पाहिजे, जेणेकरून आपलं वजन आपण नियंत्रणात ठेवू शकू. म्हणून वैद्यकीय सल्ल्याचं पालन सुद्धा करायला पाहिजे.
6वा घटक थोडासा मी जरा वेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे आणि तो म्हणजे आरोग्यविषयक शिबिरामध्ये सहभाग. विद्यार्थी मित्र हो, काही शहरामध्ये आरोग्यविषयक शिबिरे सुद्धा राबवली जातात आणि अशा शिबिरामध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे. तिथं दिली जाणारी माहिती खूपच उपयुक्त असते, आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून फारच मौलिक असते आणि म्हणूनच अशा आरोग्यविषयक शिबिरामध्ये आपण उपस्थित राहून सहभागी होऊन तिथे मिळणारी माहिती आपण प्राप्त केली पाहिजे आणि त्याचा उपयोग आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यामध्ये केला पाहिजे. म्हणजे असे 6 जे घटक आहेत ते 6 घटक तुम्ही अवलंबले तर नक्कीच तुमचा लठ्ठपणा कमी होऊ शकेल किंवा तुमचा लठ्ठपणा किंवा तुमचं वजन नियंत्रणात राहू शकेल. तर असा झाला हा आपल्या जीवनशैलीशी संबंधित पहिला घटक आणि तो म्हणजे लठ्ठपणा. ठीक आहे. दुसरा घटक आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत धूम्रपान, ज्याला आपण स्मोकिंग असं सुद्धा इंग्रजीमध्ये म्हणतोय. ठीक आहे. तर बघूया आपण हा दुसरा घटक नेमका काय आहे. विद्यार्थी मित्र हो, धूम्रपानाची जी सवय आहे ती अगदी प्राचीन काळापासून आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे आज तागायत म्हणजे सद्यस्थितीमध्ये सुद्धा धूम्रपानाची सवय लोकांना असल्याची आपल्याला दिसून येते. अगदी तंबाखू खाण्यापासून, तपकीर ओढण्यापासून ते आज विविध प्रकारचे जे सिगारेट्स आहेत किंवा मावा खाणं असेल किंवा गुटखा खाणं असेल, इथपर्यंत जी सवय आहे ती सवय म्हणजे धूम्रपानाची सवय आहे. आज आपण पाहतोय की गुटखा खाणं असेल किंवा मावा खाणं याचं प्रमाण आज तरुणांच्या मध्ये फार वाढलेलं चित्र आज आपल्याला पाहायला मिळतंय. आज आपण पाहतोय की कोल्हापूर सारख्या शहरामध्ये गुटखा विक्री असेल किंवा मावा विक्रीची जे स्टॉल्स आहेत किंवा शॉप्स आहेत त्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आपल्याला चित्र पाहावयास मिळतंय आणि तसं पाहायला गेलं तर ही आपल्या तरुणांच्या दृष्टिकोनातून धोक्याची घंटा आहे असं आपण म्हणू शकतोय. कारण का, त्याचा विपरीत परिणाम आपल्या शारीरिक आरोग्यावर होतोय. धूम्रपान का निर्माण होतंय, धूम्रपानाची सवय का लागते याची कारण आपण पुढे पाहणारच आहोत. पण सद्यस्थिती अशी आहे की तरुणांच्या मध्ये, किशोरवयीन मुलांच्या मध्ये धूम्रपानाचं प्रमाण विशेषतः जास्त वाढलेलं पाहायला मिळतंय. ठीक आहे. तर असं हे सद्यस्थितीचं चित्र आहे. विद्यार्थी मित्र हो, गुटखा खाणं असेल, तंबाखू खाणं असेल किंवा तपकीर ओढणं, तुम्हाला विशेषतः माहित असेल की घरामध्ये जर वृद्ध, ग्रामीण भागाच्या बाबतीत मी बोलतोय, घरामध्ये जर वृद्ध स्त्रिया असतील, आजी ज्यांना आपण म्हणतो, तर त्यांच्यामध्ये आपल्याला तपकिरीचा प्रकार आपल्याला पाहायला जास्त मिळतोय. संगाज नावाची तपकीर यापूर्वी फार फेमस होती. आजकाल तपकिरीचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे. तर तपकीर ओढणं किंवा तपकिरीची मिश्री लावणं हे वृद्ध स्त्रियांच्या बाबतीत ग्रामीण भागामध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळतंय. आणि खरं तर हा सुद्धा एक स्मोकिंग म्हणजे धूम्रपानाचाच एक प्रकार आहे, आपण विसरता कामा नये. गुटखा खाणं असेल, तरुणांच्या मध्ये त्याचं प्रमाण आज आपल्याला फार जास्त प्रमाणात पाहायला मिळतंय. आजकाल शासनानं गुटखावर बंदी आणलेली आहे, मात्र तरी देखील चोरून खाणं किंवा चोरून गुटखा विक्री जो प्रकार आहे तो आजकाल आपल्याला पाहायला मिळतोय. सांगायचा उद्देश एवढाच आहे की धूम्रपानाचं प्रमाण हे पूर्वीपासून ते आज तागायत आजही आपल्याला समाजामध्ये दिसतंय. ठीक आहे. मी तुमच्या समोर असलेल्या स्क्रीनवर धूम्रपानाविषयी काही जो काही अहवाल जो प्राप्त झालेला आहे त्याचे निष्कर्ष आहेत ते तुम्हाला मी मांडलेले आहेत. जेनेवा येथील जागतिक आरोग्य संघटना आणि अटलांटा येथील कर्करोग समिती यांचे अहवाल काय सांगतायत धूम्रपानाच्या बाबतीत ते मी त्या ठिकाणी मांडलेले आहेत. पहिला जो निष्कर्ष आहे तो प्रतिवर्षी जगात सिगारेट ओढल्याने जवळपास 1,27,000 स्त्रियांना फुफ्फुसाचा कर्करोग होतोय. विद्यार्थी मित्र हो, आजकाल असं दिसून येत आहे की पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया देखील आज धूम्रपानामध्ये अग्रेसर आहेत. स्त्रिया देखील मावा खाणं असेल किंवा गुटखा खाणं असेल किंवा इतर जे काही धूम्रपानजन्य जे पदार्थ आहेत त्यांचं सुद्धा सेवन करताना आज आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचाच एक निष्कर्ष आपल्याला दिसतोय की प्रतिवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षाला जगामध्ये सिगारेट ओढल्यामुळे जवळपास 1,27,000 स्त्रियांना फुफ्फुसाचा कर्करोग झालेला आहे. मी या ठिकाणी अजून एक तुम्हाला उदाहरण या ठिकाणी सांगू शकतोय. तुम्ही सर्वजण विविध प्रकारच्या मालिका असेल किंवा चित्रपट म्हणजे थोडक्यात काय टीव्ही पाहत असाल आणि टीव्ही पाहत असताना जर एखाद्या चित्रपटामध्ये किंवा एखाद्या सिरियलमध्ये जर एखादी व्यक्ती जर स्मोकिंग करत असेल तर त्या ठिकाणी लगेच खाली त्या टीव्हीवर एक टीप दाखवली जाते की धूम्रपान आरोग्यास हानिकारक आहे. म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे, हे टाकण्यापाठीमागे कारण असं आहे की जेणेकरून ते वाचून तुम्ही धूम्रपानापासून थोडंसं अलिप्त राहाल.
त्याचबरोबर अधूनमधून एक जाहिरात सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की एक स्पंज घेतलेला आहे आणि स्पंज तो जो आहे तो पिळत असताना आणि तो स्पंज मधून जो काही काळा रस आहे तो रस एका ग्लासमध्ये जमा होत असताना दाखवल्याचं आपल्याला पाहायला मिळते. विद्यार्थी मित्र, तो स्पंज नसून ते आपलं फुफ्फुस आहे. लक्षात येते का बघा? तर सांगायचा उद्देश असा आहे की ते फुफ्फुस पिळल्यानंतर जो काही काळा रस आहे तो ग्लासमध्ये जमा झालेला आहे आणि तो काळा रस म्हणजे तुम्ही सिगारेट ओढल्यामुळं जो धूर तुमच्या शरीरामध्ये गेलेला आहे, शरीरामध्ये म्हणजे तुमच्या फुफ्फुसामध्ये गेलेला आहे आणि त्या फुफ्फुसातून तो काढलेला रस आहे. म्हणजे एवढा विपरीत परिणाम आपल्या फुफ्फुसावर होतोय हे माहीत असून देखील आजकालची जी पिढी आहे म्हणा, वृद्ध लोक असेल किंवा तरुणाई असेल, त्यांच्यामध्ये स्मोकिंगचं प्रमाण कमी झालेलं पाहायला मिळत नाही. या ठिकाणी जो निष्कर्ष सांगितला तो स्त्रियांच्या बाबतीत आहे, जो भयानक आहे. जवळपास 1,27,000 स्त्रियांना आपल्याला फुफ्फुसाचा कर्करोग झालेला पाहायला मिळतोय. पुरुषांच्या बाबतीत सुद्धा अशाच पद्धतीचा निष्कर्ष असू शकतोय. दुसरं सांगितलेलं आहे, सिगारेटच्या धुरामध्ये 300 पेक्षा अधिक विषारी घटक असतात. बघा, विषारी घटक जे आपल्या आरोग्यासाठी फार घातक आहेत आणि सिगारेटमुळं म्हणजेच या स्मोकिंगच्या धूर शरीरामध्ये गेल्यामुळं त्याचे विपरीत परिणाम आपल्या फुफ्फुसावर होतात किंवा आपल्या आरोग्यावर होतात. विद्यार्थी मित्र हो, काही लोकांना अशीही सवय आहे स्मोकिंग करत असताना नाकातून धूर काढणं, कानातून धूर काढणं, अशा पद्धतीच्या सवयी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. बघणाऱ्याला किंवा ते दाखवणाऱ्याला सुद्धा मजा वाटत असते, बाह्यकरणी मजा वाटते, पण अंतर्गत त्याचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतात हे मात्र विचारात घेतलं जात नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. खरं तर हा निष्कर्ष पाहिल्यानंतर आपल्याला धक्काच बसायला पाहिजे की जवळपास 300 पेक्षा अधिक विषारी घटक आपल्या शरीरामध्ये जात आहेत आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होतोय. म्हणजे आपण यापासून अलिप्त राहणं खूप गरजेचं आहे. तिसरा निष्कर्ष या ठिकाणी सांगितलेला आहे की जगात दरवर्षी सुमारे 6,30,000 लोक तंबाखूमुळे होणाऱ्या विविध रोगांनी मरण पावतात. म्हणजे तंबाखू जो आहे, जो पुरुषामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतं, खाण्याचं प्रमाण जे आहे ते पुरुषामध्ये जास्त आहे आणि जवळपास प्रतिवर्षी किंवा दरवर्षी 6,30,000 लोक तंबाखू खाल्यामुळे जे विविध आजार होतात त्यामुळे मरण पावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. विद्यार्थी मित्रो, तंबाखू असेल, गुटखा असेल किंवा मावा असेल, याचे विपरीत परिणाम भयानक आपल्याला आज पाहायला मिळत आहेत. मी एक जुनं उदाहरण तुम्हाला मी सांगतोय, जे मी वर्तमानपत्रामध्ये वाचलेलं होतं. एका तरुणाला गुटखा खाण्याची फार सवय होती. विशेषतः त्यावेळेला स्टार गुटखा, राजा राणी अशा नावाचे काही गुटख्याचा जो काही प्रकार होता तो प्रसिद्ध होता आणि ह्या गुटख्याचं अतिप्रमाणात सेवन केल्यामुळं म्हणजे दिवसाला जवळपास 10-15 पुड्या तो नेहमीच खायचा आणि त्यामुळे काय झालेलं होतं, आपलं ही जो काही गाल आहे या गालाच्या आतील जो भाग आहे तो पूर्णपणे कमकुवत झालेला होता. इतका कमकुवत झालेला होता की त्याला तिखट खात असताना सुद्धा ते सहन व्हायचं नाही. एक दिवस असं झालं की ब्रशिंग करत असताना अचानक तो ब्रश जेव्हा तो दातावर ठेवला गेला आणि जोर दिल्यानंतर तो गाल फाटून थोडासा बाहेर आलेला होता. म्हणजे एवढं त्याचे विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहेत हे माहीत असून सुद्धा अशी तरुणाई तिकडं दुर्लक्ष करते आहे. म्हणजे या परिणामांना सामोरं जाण्याची जी काही वृत्ती आहे ती आपल्या तरुणामध्ये आज आपल्याला पाहायला मिळत नाही. काही अशा सुद्धा गोष्टी पाहायला मिळतात की गुटखा खाणाऱ्या ज्या काही तरुण आहेत त्या तरुणांची विशेषतः ही जी 2 बोटं आहेत ती सुद्धा आपल्या तोंडामध्ये जात नाहीत. म्हणजे तोंडाचा जो जबडा आहे तो सुद्धा त्यांना व्यवस्थितपणे ओपन करता येत नाही. सांगत असताना त्यावेळेला माझी थोडीशी म्हणजे विसंगती दिसून येते. फक्त सांगायचा उद्देश असा आहे की या धूम्रपानाचे विपरीत परिणाम, मग तंबाखू असो किंवा गुटखा असो किंवा सिगारेट ओढणं असं, याचे विपरीत पण आपल्या आरोग्यावर होतात आणि हे आपण जाणून घेणं फार गरजेचं आहे. त्यानंतर चौथा मी सांगितलेला आहे, सिगारेटचा धूर आत घेतल्याने 7 सेकंदात निकोटीन मेंदूमध्ये पोहोचते आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या स्मरणशक्तीवर होतो. आता हा जो परिणाम आहे तो परिणाम आपल्या शारीरिक आरोग्याबरोबरच आपल्या मानसिक आरोग्यावर सुद्धा होतोय. तो कसा काय आपण बघूया. मी मगाशी म्हटलं होतं की सिगारेटचा धूर, लोक स्मोकिंग करतात, धूर बाहेर सोडतात, पण सगळाच धूर हा बाहेर जात नाही. लक्षात ठेवा. तर काही धुराचे जे काही कण असतील किंवा जो अंश आहे तो आपल्या श्वास नलिके वाटे कुठे जातो, आपल्या फुफ्फुसामध्ये जातोय. इकडे मात्र आपण दुर्लक्ष होतोय. तो जो काही धूर हळूहळू साचत काय होतो, त्याचा साठा होतो आणि त्याचे विपरीत परिणाम आपल्या फुफ्फुसावर होतात आणि फुफ्फुसाचा कर्करोग व्हायला लागतो.
मी मगाशी तुम्हाला जाहिरातीचं उदाहरण दिलेलंच होतं. तो पिळल्यानंतर किती पद्धतीचा लिक्विड किंवा जो रस आहे तो जमा झालेला मी तुम्हाला सांगितलं. विद्यार्थी मित्र हो, 7 सेकंदात म्हटलेलं आहे. 7 सेकंदात ते निकोटीन, कारण सिगारेटमध्ये निकोटीन हा घातक पदार्थ असतो आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या ब्रेनवर होतोय, म्हणजे आपल्या मेंदूवर होतोय आणि मेंदूवर विपरीत परिणाम झाल्यामुळे आपल्या त्याचाच परिणाम स्मरणशक्तीवर होतोय. म्हणजेच आठवण्याची जी क्षमता आहे ती आपली ऱ्हास व्हायला लागते, तिचा नाश व्हायला लागतो आणि म्हणूनच आपण या स्मोकिंगपासून दूर राहणं फार गरजेचं आहे. अशा पद्धतीचा अहवाल या 2 समितीने सांगितलेला आहे. एक म्हणजे जिनेवा असेल किंवा अटलांटा. ठीक आहे. तर हे संशोधनात्मक निष्कर्ष तुमच्यासमोर मी मांडलेले आहेत. आता बघूया आपण या धूम्रपानाची नेमकी कारणं काय काय आहेत. म्हणजेच माणूस धूम्रपान का करतो? भरपूर कारणं आहेत त्याची, पण मी या ठिकाणी फक्त 3च कारण या ठिकाणी मांडलेले आहेत. पहिलं कारण सांगितलेलं आहे ताणतणाव आणि दुःख कमी करण्याचं साधन. विद्यार्थी मित्र हो, ताणतणाव हा प्रत्येकाच्याच आयुष्याचा एक भाग आहे. म्हणजे पदोपदी आपण ताणतणाव अनुभवत असतो. मग तो कमी प्रमाणात असू शकतो किंवा जास्त प्रमाणात असू शकतो. जर या ताणतणावाची पातळी वाढायला लागली तर आपण मग नैराश्यग्रस्त बनतो. लक्षात येते का बघा? आणि नैराश्य आलं की लोक काय करतात, मग ते नैराश्य कमी करण्यासाठी किंवा आलेले दुःख कमी करण्यासाठी कुठं वळतात? धूम्रपानाकडे वळतात. मग गुटखा खा, मावा खा, सिगारेट ओढ, अशा पद्धतीचं व्यसन त्याला जडायला लागतं. म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे? ताणतणाव आणि दुःख कमी करण्याचा एक चांगला मार्ग म्हणून लोक कुठं वळतात? धूम्रपानाकडे वळतात. खरं तर ताणतणाव आणि दुःख कमी होण्यासाठी धूम्रपान उपयोगी आहे की नाही हे निश्चितपणे सांगताच येत नाही. खरं तर धूम्रपानाचा आणि ताणतणाव कमी होण्याचा काहीच संबंध नाहीये. पण लोकांना असं वाटतंय की धूम्रपान केल्यामुळं आपलं ताणतणाव आणि दुःख काय होईल? कमी होऊ शकेल, असा त्यांचा समज झालेला आहे आणि म्हणून लोक काय करतात? तिकडं वळतात आणि आपला ताणतणाव दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे. तर हे लोकांचा समज आहे आणि म्हणून लोक तिकडे वळतात. हे पहिलं कारण झालं. दुसरं आहे व्यसनी मित्रांची संगत. आज आपण पाहतोय की चांगले मित्र कोण आहेत यांची निवड करत असताना आजची तरुणाई थोडीशी गफलत होते त्यांची, किंवा त्यांची काही वेळेला चूक होण्याची शक्यता सुद्धा असते. चांगल्या मित्रांची निवड आपल्याला चांगल्या मार्गाकडे किंवा चांगलं जीवन जगण्याकडे घेऊन जाऊ शकते. मात्र व्यसनी मित्र असतील तर या व्यसनी मित्रांची निवड जर आपण केली तर नक्कीच आपण सुद्धा व्यसनग्रस्त होण्याची शक्यता असते. काही वेळेला कसं होतं की व्यसनी मित्रांच्या सहवासात राहिल्यामुळं सुरुवातीला आपल्याला ती सवय लागत नाही, मात्र हळूहळू त्या व्यसनी मित्रांच्या सहवासात राहिल्यामुळे आपण देखील व्यसनी बनण्याची शक्यता असते. मग स्मोकिंग करणं असेल, तंबाखू खाणं असेल, किंवा गुटखा खाणं असेल किंवा मावा खाणं असेल, तर अशा पद्धतीचं व्यसन आपल्याला या ठिकाणी जडू शकतं. म्हणून व्यसनी मित्रापासून आपण थोडंसं अलिप्त राहणं फार गरजेचं आहे. तिसरं सांगितलेलं आहे जे अत्यंत महत्वाचं आहे, कुतूहल, जिज्ञासा किंवा गंमत म्हणून सुद्धा धूम्रपानाकडे वळणारी आजकालची तरुणी आपल्याला पाहायला मिळते. कुतूहल, ज्याला इंग्लिशमध्ये आपण क्युरिओसिटी असं म्हटलं जातं. नवीन काहीतरी आहे, आपण थोडंसं ओढून बघूया, थोडंसं काहून बघूया, अशा पद्धतीनं आपण काय करतो? पहिला प्रयत्न आपण धूम्रपानाच्या बाबतीत करतो आणि ते मग आपल्याला सवयीचं बनून जातं. इतकं सवयीचं बनून जातं की हळूहळू ती सवय मोडणं सुद्धा आपल्याला शक्य होत नाही आणि मग त्याचे विपरीत परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर व्हायला लागतात. काही काही मुलं आपल्याला अशी पाहायला मिळतात की चोरून चोरून खाणं, चोरून चोरून सिगारेट ओढणं किंवा चोरून चोरून बिडीचा झुरका घेणं, असं सुद्धा सवय आपल्याला पाहायला मिळते. एक गमतीचा भाग म्हणून सुद्धा आजची तरुणाई तिकडं वळाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळते. विद्यार्थी मित्र हो, आजकाल असं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं की आजकालची हायस्कूल म्हणजे माध्यमिक शाळेमधील सुद्धा मुलं आजकाल आपल्याला व्यसनाच्या आहारी गेल्याचं पाहायला मिळते. काही शाळांमध्ये सुद्धा असं मला पाहायला मिळालं की स्मोकिंग मधल्या सुट्टीमध्ये असेल किंवा शाळा सुटल्यानंतर एकत्र मुलं येतात आणि मग मावा खाणं असेल किंवा सिगारेट ओढणं, अशा सुद्धा प्रकार आजकाल आपल्याला माध्यमिक शाळेतील मुलांच्या बाबतीत सुद्धा पाहायला मिळत आहेत. मला जाता जाता अजून एक उदाहरण ठिकाण सांगायचं आहे. गेल्या आठवड्यामध्ये एका वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी अशी होती की मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटन शहरामध्ये जो हुक्का बार ज्याला आपण म्हणतो, तो हुक्का बारचा जो प्रकार आहे तो मुंबईसारख्या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालतो आणि हा हुक्का बार आज सध्या कोल्हापूर शहरामध्ये सुद्धा आपलं पाय पसरायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आजकालची तरुणाई जी आहे ती हुक्का बारकडं आज सुद्धा वळायला लागलेली आहे. म्हणजे सांगायचा उद्देश आहे
की हे धूम्रपानाचे जे परिणाम आहेत ते विपरीत आहेत, खूप घातक आहेत हे माहीत असून सुद्धा आजची तरुणाई त्यापासून बाजूला व्हायला तयार होत नाही. विशेषतः तिकडं आकर्षण जे आहे ते जास्त खूप प्रमाणात वाढलेलं पाहायला मिळतंय. म्हणजे या पद्धतीची ही आपल्याला कारणं सांगता येऊ शकतील. आता ह्या धूम्रपानाचे आपल्या आरोग्यावर नेमके काय परिणाम होतात? तर विशेषतः आपल्या शारीरिक आरोग्यावर आणि मानसिक आरोग्यावर आपल्याला त्याचे विपरीत परिणाम पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने लठ्ठपणाचे आपल्या आरोग्यावर शारीरिक आरोग्यावर परिणाम होतात, त्याच पद्धतीनं धूम्रपानाचे देखील आपल्या शारीरिक आरोग्यावर परिणाम होतात. तर मगाशी मी ज्या पद्धतीने सांगितलं, की धूम्रपानाचा जास्तीत जास्त विपरीत परिणाम कशावर होत असेल? धूम्रपान म्हणजे मी सिगारेटच्या बाबतीत बोलतोय, तर तो म्हणजे आपल्या फुफ्फुसावर. फुफ्फुसाचा कर्करोग असेल, तर फुफ्फुसाचा कर्करोग हा धूम्रपानामुळे जास्त प्रमाणात होतो. त्याचबरोबर हृदयाचे विकार असतील, दमा असेल किंवा स्मरणशक्तीवर जो विपरीत परिणाम आहे, जो आपल्याला मानसिक आरोग्यामध्ये पाहायचंच आहे, ठीक आहे. तर दमा असेल, श्वसनाचे विकार असतील किंवा पचनसंस्थेचे विकार असतील, हे शारीरिक आरोग्याशी संबंधित असणारे परिणाम आपल्याला धूम्रपानामध्ये पाहायला मिळतात. मानसिक आरोग्यावर कोणते कोणते परिणाम होतात? तर मानसिक आरोग्यामध्ये स्मरणशक्तीवर परिणाम होतो, लक्ष केंद्रित करण्यामध्ये अडथळा निर्माण होतो, विचारांची घालमेल झालेली असते, विचारांचा गोंधळ झालेला असतो, भावनिकदृष्ट्या अस्वस्थ असतात, एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित चांगल्या पद्धतीने करता येत नाही, त्यांचा दृष्टिकोन हा नकारात्मक बनलेला असतो, जीवन हे कुचकामी आहे, माझ्या जीवनाला काहीच अर्थ नाही, अशा पद्धतीचे जे नकारात्मक विचार आहेत, ते नकारात्मक विचार त्यांच्या मनामध्ये यायला लागतात. म्हणजे थोडक्यात काय, तर शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होतात, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल. विद्यार्थी मित्रहो, धूम्रपान हे नक्कीच आपल्या आरोग्याला घातक आहे. मग ते शारीरिक आरोग्य असो किंवा मानसिक आरोग्य असो, असा एकच संदेश मला या निमित्तानं द्यावयाचा आहे. तुम्ही सर्वजण किशोरवयीन मुलं आहात आणि हे लेक्चर ऐकल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात आलेली असेल, की धूम्रपान हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही आणि म्हणूनच तुम्ही सर्वजण नक्कीच या धूम्रपानाच्या व्यसनापासून नक्कीच दूर राहाल, अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपलं आजचं लेक्चर या ठिकाणी थांबवत आहे. पुढील तासाला आपण काय पाहणार आहोत? तर पुढील तासाला आपण धूम्रपानाशीच निगडीत असणारे जो काही विकृती आहे किंवा जो काही व्यसनाची सवय आहे ती म्हणजे मद्यपान, त्या मद्यपानाचा आपण अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.